नमस्कार एडशीकरांनो, आपण आज जो आपल्या एडशीमध्ये सोनेगाव चौक आहे या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे. या ठिकाणी भरपूर घटना ऍक्सिडेंट झालेल्या होत्या. त्यासाठी आपल्या गावकऱ्यांच्या मागणीवरून भरपूर असे प्रयत्नानंतर या ठिकाणी ब्रिज सँक्शन झालेलं होतं. या सँक्शनचं काम आता सध्या चालू आहे, तुम्ही बघताय. त्या ठिकाणी पुढे एक स्पॉट आहे, म्हणजे आपल्या टोल नाक्याकडून येताना रेल्वे ब्रिज जो आहे, त्या रेल्वे ब्रिज पासून उतरल्यानंतर टर्निंग मुळे तिथं पुढे डायव्हर्जन आहे ते लोकांच्या नजरेत येत नाही. त्यासाठी काल संध्याकाळी एक इथं घटना झाली. 2 कार एका बॅक टू बॅक असे मागे धडकून ऍक्सिडेंट झाला. काल मला फोन आलेला होता, पण संध्याकाळी मी बाहेर असल्यामुळे कुठं मला त्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. त्यामुळे त्या गाडीचा मला काही व्हिडिओ घेता आला नाही. तर तिथं ती घटना झाली. तर मी तुम्हाला आता रोडवरचा तो व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला कोणती जागा आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही बघू शकता. टोल क्रॉस करून आपण जेव्हा ब्रिज उतरतो तेव्हा पुढं स्पीडमध्ये आल्याबरोबर आपल्याला कळूनच येत नाही की समोर रोडचं काम चालू आहे. अचानकपणे रोड हा रुंद होतो. लेफ्ट साईडला पूर्ण त्यांचं काम चालू आहे. व याच ठिकाणी काल अचानक गाडी थांबल्यामुळं मागच्या गाडीला स्पीड कंट्रोल झाली नाही. मागची गाडी त्याच्यावर जाऊन आदळली व जास्त काय नुकसान झालं नाही, कोणाला जीवितहानी झाली नाही. त्यामुळं तो मॅटर तिथल्या तिथं क्लोज झाला. अशीच सेम घटना पुण्यामधील नवले ब्रिजवर झालेली होती. एका मागे एक बॅक टू बॅक 7 ते 8 गाड्या ठोकून खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला होता व ही सेम घटना या ठिकाणी होण्याची शक्यता. तुमच्यामध्ये इंजिनियर कोण आहे होतं? काल तिथं एक ऍक्सिडेंट झाला होता. टर्न आहे का मंदिर आहे का पलीकडे येताना त्या रोडला, त्या टर्निंग उतारानं गाडी आली ना, तर उतारानं गाडी आली की अलीकडला डायव्हर्जन कोणाला दिसत नाही. ते नशीब काय लागलं नाही काय नाही म्हणून वाचलं. ती कारला मागून दुसरी कार धडकली. त्या मंदिरच्या तिथं अरुंद रस्ता झाला का तुमचा, तिथं कळतच नाही. ती माणूस लय अलीकडे आहे. टर्न संपल्यावर उतरल्यावर दिसतंय ती तुमचा डायरेक्ट असं झालेला आहे रोड ती. आणि तिथं ती काहीच कळत नाही डायव्हर्जन झालेलं. माणसाला त्या ह्याच्यावर घुसू का इकडे घुसू काहीच कळत नाही. आणि ह्या चौकात आता आम्ही आंदोलन केलेत म्हणून तरी ब्रिज झालाय. फक्त ती अशा घटना व्हायला ना, तिथं काहीतरी लावा तुम्ही. काल घटना ती आली समोर म्हणून मी आलो. मी एवढं सांगा सूचना द्या, आणि ती ब्लिंकर असेल तर ती ब्लिंकर लावा. व त्याबद्दल सर्वांनी खबरदारी घ्यावी लागेल. व आता सध्या आपण इंजिनियर साहेबाला पण भेटून आलो व त्यांना पण आपण याबद्दल माहिती दिली. त्यांच्या मार्फत पण या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करू. तिथं डायव्हर्जनसाठी ब्लिंकर लाईट लावू किंवा डायव्हर्जन आहे असं पुढे इन्स्ट्रक्शन देऊ, बोर्ड वगैरे लावा, अशी काहीतरी अरेंजमेंट करू असं त्यांच्यातर्फे आपल्याला सांगण्यात आलं. या ठिकाणून जाताना सर्वांनी खूप काळजीपूर्वक जावे, कारण आपण जरी स्पीड कंट्रोलमध्ये असला तरी मागून येणारा मोठा गाडीवाला हा किती स्पीडमध्ये आहे याचा आपल्याला अंदाज येत नाही. अचानक डायव्हर्जन आल्यामुळे स्पीड आपल्याला थांबवावा लागतो व मागचा स्पीडमधला गाडीवाला आहे तो आपल्याला मागून धडकण्याची शक्यता असते. तर यासाठी त्या पद्धतीनंच या ठिकाणाहून गाडी क्रॉस करा. मित्रांनो, आपली काळजी आपण घ्या. धन्यवाद.